चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळाबाबत जी 17,000 प्लस जागा येणार आहेत ती सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती होणार आहे. परंतु मागील 6-7 तारखेला जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की पुढे नियमित 12 सरकारी नोकरीमध्ये सेवेमध्ये सामावून करण्याबाबत हे तुम्हाला अपडेट याच्यासाठी देत आहे की ही काही विद्यार्थी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे म्हणून या ठिकाणी खूप लाईटली या भरतीला घेत आहेत. लक्षात घ्या, आज जर तुम्ही ही भरती क्रॅक केली आणि जरी ही तात्पुरती कॉन्ट्रॅक्ट बेस भरती जरी असली तरी पुढे चालून ही भरती 100% नाही म्हणता येणार, परंतु 99% तरी तुम्हाला परमनंट होण्याचे संकेत मिळालेले आहेत. ठीक आहे, म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असली तरी ह्याला महत्व द्या आणि तुमची एक्झाम क्रॅक करा, तुमचा क्रायटेरिया क्रॅक करा आणि ह्या भरतीमध्ये तुम्ही समाविष्ट होऊन जा. म्हणून हे तुम्हाला अपडेट देतो. तर नेमका अपडेट काय आहे आणि पुढे कुठले संकेत असे आहेत जे की पुढे चालून परमनंट शासकीय नोकरी मिळू शकते, याचं कॉन्ट्रॅक्ट टू डायरेक्ट परमनंट भरती होऊ शकते. सर्वप्रथम लक्षात घ्या, या ठिकाणी कारण पहिला असा आहे, या ठिकाणी एसटी महामंडळाची तसेच वित्त आयोगाची एक ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे 6 ते 7 तारखेला. त्याच्यामध्ये कोर्टचा असा आदेश आहे की ही 12 सरकारी परमनंट भरती करण्याबाबत जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत किंवा रुजू होणार आहेत त्यांना पुढील कायम स्वरूपी सेवेत घेण्याबाबत बैठक पार पाडलेली आहे. त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, हे झालं पहिलं आणि मेन रिझन जी की ही कॉन्ट्रॅक्ट भरती पुढे जाऊन परमनंट होण्याचं संकेत आहे मोठं. दुसरं आहे, या ठिकाणी एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालक आणि वाहक ही पदे दरवर्षी रिक्त होत असतात. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस भरती जे कामगार असतील त्यांच्यावरची इंडिपेंडन्सी कमी करण्यासाठी पुढे परमनंट जर सर्व कामगारांना केलं तर वाहक चालक हे रेग्युलर सेवेमध्ये असल्यामुळे त्यांना व्यवस्थितरित्या एसटी महामंडळाचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यास नक्कीच मदत होईल. कारण की यांच्यावर परमनंट केल्याच्या नंतर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते आणि शासकीय आदेश त्यांना फॉलो करणं गरजेचं असतं. हा झाला दुसरं मेन रिझन, जे रिक्त पदे आहेत तर इंडिपेंडन्सी कमी होऊ शकते. तिसरं रिझन आहे, दरवर्षी नवीन बसेस ताफ्यात ऍड होतात. आता लोकसंख्या वाढली, गावाचा प्रवास वाढला, त्याच्यानंतर एसटी महामंडळावरचा बोजा वाढला. आता एसटी महामंडळ तोट्यात आहे, नफ्यात आहे, तो पार्ट वेगळा राहिला. ठीक आहे, परंतु या प्रवाशांच्या मोठ्या मागणीनुसार किंवा मोठ्या प्रवासाचे टप्प्यानुसार या ठिकाणी एसटी महामंडळात दरवर्षी नवनवीन प्रकारच्या बसेस ताफ्यात ऍड होत असतो. त्याच्यामध्ये लालपरी असेल, तुमची शिवशाही असेल, शिवनेरी असेल, इलेक्ट्रिकल बस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी बसेस ऍड होतात. म्हणून तिथं बस नवीन ऍड झाल्या की तिथं वाहक आला, चालक आला, त्याच्यानंतर मेंटेनन्स, आयटी सेक्टर मधले लोक, डिप्लोमा इंजिनिअरिंग सेक्टर म्हणजे 10वी 12वी डिप्लोमा ITI या सर्वांना पुढे चालून नोकरीच्या संधी ते पण परमनंट बेसिसवर या ठिकाणी लाभू शकतात. सध्या कॉन्ट्रॅक्ट आहे, लक्षात ठेवा. चौथं रिझन आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यावरील डिपेंडन्सी कमी करणे. आता लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी म्हटलं की त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी कमी असते. जरी रिस्पॉन्सिबिलिटी दिली तरी कंत्राटी कर्मचारी जास्त रिस्पॉन्सिबिलिटीने काम करत नाही असं शासनाचं म्हणणं त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये झालेलं आहे. म्हणून काय करत असतं शासन, ही इंडिपेंडन्सी जी आहे याच्यामध्ये सर्वांना समान जर तुम्ही या ठिकाणी कामाची वाटप करून दिले किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी दिली आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या ऐवजी परमनंट केलं तर ही कॉन्ट्रॅक्ट बेस जे वर्कर्स आहेत, कामगार आहेत, त्यांच्यावरची डिपेंडंट जे शासनाला राहायचं नाहीये त्यांच्यावरती. कारण पुढे चालून काय होणार आहे, डिपेंडन्सी जर कमी झाली आणि फुल टाइम परमनंट वर्करला जर त्यांनी ही डिपेंडन्सी दिली तर त्या ठिकाणी एसटी महामंडळ आता जे तोट्यामध्ये चालत आहे पुढे जाऊन नक्कीच नफ्यामध्ये व्हायला मदत होईल, ज्याचा की प्रभाव, ज्याचा फायदा शासनाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून हे 5वं रिझन आहे. त्याच्यानंतर आणखी असे बरेच ऑफिशियली लिगली रिझन्स आहेत, ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. जस्ट 2 मिनिट वेळ द्या. कर्मचारी संघटनांची मागणी आहे. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मधून जॉईन झालात तर तुम्ही एक ग्रुप कराल, त्याच्या वेळेस वारंवार निवेदन द्याल, कारण की तुमचं करिअर घडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण 1-2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट करून पुढे काय करायचं हा प्रश्न तुमच्या समोर
नक्कीच पडू शकतो, कारण तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत नसतात तर तुमच्या कुटुंबासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगत असतात. म्हणून 2 वर्षानंतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेस संपलं तर पुढे काय करायचं, तिथून पुढे 2-3 महिने जॉब पाहण्यासाठी किंवा जॉब मध्ये स्थिरता राहत नाही थोडक्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे. म्हणून कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांची वारंवार मागणी आहे की ही भरती परमनंट बेसवरच करा, म्हणजे पुढे चालून सर्वांना त्याचा फायदा होईल. जर परमनंट झाले, जे कर्मचारी परमनंट होतील ते तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतील, त्याच्यासोबत एसटी महामंडळाला प्रॉफिट मध्ये आणण्यास नक्कीच मदत होईल. आणि 10-15 हजार जर लोक शासनाने परमनंट केले तर शासनावर एवढा फार मोठा बोजा सुद्धा पडत नाही. कारण की या ठिकाणी जर तुम्ही जे करप्शन आहे ते जर पाहिलं, मंत्री लोक, संत्री लोक, बडे बडे लोक ज्यांचं असतं त्यांचं हजारो कोटी मध्ये त्यांचं करप्शन असतं. त्याच्यामुळे 10-15 हजारांना जर शासन परमनंट करत असेल तर शासनावर अजिबात सुद्धा लोड पडत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी, संघटनांनी सुद्धा मागणीवरती जोर दिला पाहिजे, ज्याचा प्रभाव डायरेक्टली शासनावर पडेल आणि परमनंट होण्यास मदत होईल मित्रांनो. त्याच्यानंतर शासन व वित्त विभागाची मंजुरी. आता ही जरी कॉन्ट्रॅक्ट बेस आता 17,000 प्लस जागेसाठी असली तरी शासनाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यासोबत वित्त विभाग, जे की महसूल आपण त्याला म्हणू शकतो, महसूल विभाग, वित्त विभाग, त्याच्यामध्ये काय सुरू असतं की ती जागा भरायच्या, कुठल्या पदासाठी जागा भरायच्या, त्यांचा एक शीट किंवा शेड्यूल असतं, एवढ्या जागा एक्स जागा भरायच्या आणि वाय त्यांना वेतन द्यायचं, म्हणजे XYZ व्हॉट एव्हर फॉर एक्झाम्पल साठी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतात. किती वर्षाची सेवा, त्यांना शासकीय योजना कुठल्या लागू करायच्या किंवा इतर सुविधा कुठल्या द्यायच्या, हा सगळा त्यांच्यावर प्रत्येक कर्मचाऱ्यांवरती होणारा खर्च शासनाला परवडेबल आहे का, किंवा शासन आणखी तोट्यामध्ये जाऊ शकतं की प्रॉफिट मध्ये येऊ शकतं, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या ठिकाणी शासनाकडून आणि वित्त विभागाकडून मंजुरी मिळत असते, ती की 99% या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 1% मध्ये आता जाहिरात येणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, विधान परिषदेमध्ये याचा अहवाल सुद्धा सादर केला होता, जी की कॉन्ट्रॅक्ट बेस न घेता परमनंट बेस भरती घ्या, त्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह वाइब्स किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट यायला सुरुवात झाली आहे. म्हणून जे विद्यार्थी किंवा जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्ट बेस भरतीला हलक्यामध्ये घेत होते त्यांनी अजिबात हा हलगर्जीपणा करू नका, कारण तुम्ही 2-3 वर्ष जरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये केलं तरी पुढे चालून तुम्हाला त्याचा फायदा व्हायला नक्कीच मदत होईल. कारण की असं नको व्हायला की तुम्ही हलक्यामध्ये घेताय, 1-2 वर्ष चालता बघता निघून जातील आणि पुढे तुम्हाला जर परमनंट झाली तर तुमच्या आयुष्याचं या ठिकाणी सोनं नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या भरतीचा जो सरळ सेवेला तुम्ही अभ्यास करता, अंकगणित असेल, रिजनिंग, जनरल नॉलेज, मराठी, इंग्लिश, बेसिक कन्सेप्ट असणार आहे, तो अभ्यास चालू ठेवा. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करा, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स रेग्युलरली काढून ठेवा. तुम्ही कुठल्या पदासाठी इच्छुक आहात ते मला जर एकदा कळलं तर त्या रिलेटेड लागणारे डॉक्युमेंट्स, कुठल्या प्रोसेस असतात ते सांगण्यास आपल्याला मदत होईल, ठीक आहे. सो तुमचे काही प्रश्न आणि डाऊट या ठिकाणी असतील तर मला वाटतं तुम्ही नक्कीच यामध्ये शेअर आपल्यासोबत केले तर खूप बरं होईल, कारण तुम्हाला पुढे चालून त्याचा डायरेक्टली फायदा होणार आहे, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर जास्त शेअर केला तर जे काही एसटी महामंडळात भरती होऊ इच्छित आहेत विद्यार्थी त्यांना याचा फायदा होईल की पुढे चालून ही शासकीय भरती होणार आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा थोडे जागरूक होऊन ह्या भरतीला थोडं सिरियस घेतील. सो शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब याच्यासाठी केलं पाहिजे की पुढे अशा महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सो तुम्ही सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करू शकता राजांनो, ठीक आहे. काही प्रश्न डाऊट असतील डायरेक्टली कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचे. इथेच भेटतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.